शिवसेनेच्या सपना जगदीश कुडेकर यांना प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेविकेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। अर्थात आपण बघत आहात की आता निवडणुका ज्या आहेत तोंडावर आलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी विविध पक्ष जे आहेत आपले उमेदवार यादी जे आहे जाहीर करतायत। पक्ष प्रवेश सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्याचमधून एक महत्त्वाची बातमी आपण बघत आहात। प्रभाग क्रमांक 3 मधून जे आहेत सपना मॅम जे आहेत त्यांना आता उमेदवारी जाहीर झाली, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण। नमस्कार मॅम, खूप खूप शुभेच्छा तुमचं आणि अभिनंदन सुद्धा। कसं वाटतंय आपल्याला या प्रभागामधून जे उमेदवारी मिळालेली आहे? थँक्यू। आणि सर्वप्रथम तर वामन दादांचे खूप खूप थँक्यू, म्हणजे त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय त्याला मी पुरेपूर म्हणजे नाही का प्रयत्न। या प्रभागातून आपण जर बघत असाल तर खूप काही समस्या या प्रभागात आहे। खरं तर तुलसी विहार सारखा जो मोठा परिसर आहे त्या ठिकाणी आपण देखील वास्तव्य करतो, त्या ठिकाणी तर खूपच समस्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पाण्याची समस्या आहे। आपल्याला जर जबाबदारी मिळाली तर या सगळ्या समस्या आपण नक्की सोडवण्याचा प्रयत्न कराल? 100%, कारण इथला सर्वात मोठा हिंद्रेपाड्यातला सर्वात मोठा कॉम्प्लेक्स म्हणजे हा मोहन तुलसी विहार आहे। इथे मी स्वतः राहते, इथल्या लोकांना होणारे प्रॉब्लेम मला माहिती आहेत आणि त्यांचे रोज पाण्यासाठीचे प्रयत्न मी बघतीये, पण हातात म्हणजे बोलतात ना काहीच नसल्या कारणामुळे काही गोष्टींना कमीपणा घ्यावा लागतो। तर याच्यासाठी एक हा छोटासा म्हणजे प्रयत्न आहे। लोकांनी प्रतिसाद दिला तर 100% इथल्या लोकांचे आम्ही प्रॉब्लेम संपवू। एका महिलेला उमेदवारी मिळाली आहे म्हटल्यावरती आपण जर बघत असाल तर या ठिकाणी सगळे जे गृहसंकुल मधील रहिवासी आहेत, आज कार्यकर्ते नसून रहिवासी जे आहेत आपल्याला इथं एकवटलेले दिसतात, त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार, काय बोलाल, कसं वाटतंय? जय महाराष्ट्र। खूप आनंद होत आहे। नुकतंच आम्हाला आत्ताच माहिती पडलं की आमची मैत्रीण सपना जगदीश कुडेकर यांना प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी जाहीर केली आहे। त्याबद्दल वामनदादांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतोय आणि स्वप्नाला अभिनंदन करते की स्वप्ना तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे। सगळ्यात पहिले तुमच्या सोसायटीचा विकास झाला पाहिजे असं? हा, ते तर आहेच। मोहन तुलसी विहार हा खूप मोठा प्रभाग आहे आणि इथे पाण्याची खूप टंचाई आहे आणि लोकांचे छोटे मोठे जे म्हणजे समस्या आहे ते पुढे होणार सगळं। धन्यवाद मॅडम। सरांशी आपण बोलणार आहोत। काय बोलाल, प्रभाग क्रमांक 3 मधून जे आहे आपण जर बघत असाल तर आपल्या सोसायटीमधील ज्या महिला आहेत त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। सर्वप्रथम मी वामनदादा म्हात्रे यांचं फार फार अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून आमच्या सपनाताईला उमेदवारी दिली, कारण इथल्या समस्या फार जटिल आहेत। तुम्हाला पाण्याबद्दल तुम्ही बऱ्याच वेळचं बोलताय, पाण्याची समस्या तर इथे आहेच, बऱ्याच सोसायटींमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहेत। पण तुम्ही इथे रस्त्यावर बाहेर गेलात तर बाहेरच्या रस्त्याचे जे स्ट्रीट लाईट्स आहेत ते लाईट्स अजूनही चालू नाहीत, फक्त लाईट्स लागलेले आहेत, त्याच्यामध्ये पॉवर नाहीये, दिवे लागलेले नाहीयेत। इथे जे स्पीड ब्रेकर्स तुम्ही पाहिले असेल तर अतिशय अयोग्य पद्धतीने स्पीड ब्रेकर लागलेले आहेत, जे सोसायटीच्या पुढे ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीने नसून ते अतिशय घातक आहेत। म्हणजे सोसायटीतून बाहेर पडणारी माणसं आणि समोरासमोर येणारी माणसं यांना फार घातक आहेत। त्यानंतर इथल्या गटाराची व्यवस्था जर तुम्ही पाहाल, दोन्ही साईडचे गटार अतिशय घाणेरडे झालेले आहेत, ते जर तुम्ही पाहिले तर इथले प्रॉब्लेम्स तुमच्या लक्षात येतील। त्यानंतर बाजूला गेलं तर बाजूला एक गार्डन आहे, गार्डन नाही म्हणणं येणार, एक केर कचरा असं गार्डन आहे। तुम्ही जर पाहिलं ते मध्ये आम्ही सगळ्यांनी आवाज उठवल्यामुळे तो कचरा साफ झाला होता, परंतु अजूनही तिथे काही जणांचे स्टॉल्स उभे आहेत, त्यांचा केर कचरा, त्यांच्या भाज्यांची नासक्या भाज्या या सगळ्या आजूबाजूला पडलेल्या आहेत। तर हा प्रभाग तसा पाहिला तर फार दुर्लक्षित आहे आणि मला वाटतं असं कुणीतरी त्याला टेकन टू ग्रांटेड धरलेला आहे आणि तो धरू नये म्हणून इथे एक विकासाची चावी हवी होती आणि सपनाताईंच्या माध्यमातून, वरुण शेठच्या माध्यमातून एक विकासाची चावी आमच्या संकुलाला मिळालेली आहे आणि मी नक्कीच या क्षेत्रामध्ये या विकासाला वामनदादाचं परत अभिनंदन करतो की आम्हाला जो चेहरा दिला, आमच्या ताई दिल्या, त्यातून हा विकास नक्कीच होईल आणि या सगळ्या समस्या दूर होतील। त्याबद्दल खरंच मी विश्वास जाहीर करतो। धन्यवाद। दादा काय बोलायला? सर्वप्रथम मी शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे तसंच मोहन तुलसी विहार वासियांचं सर्वांचं अभिनंदन करतो। त्याचं कारण असं की घरातील उमेदवार जर असेल, घरातला माणूस जर उभा असेल तर निश्चितपणे हे घरातील सर्व मंडळी ही त्यांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभा राहतील आणि वरुण म्हात्रेसारखा एक तरुण तडफदार ज्याच्या म्हणजे करिअरची सुरुवात आमच्या विभागातून होत आहे, त्याला एक ब्राईट फ्युचर आहे वरुणला। तर वरुणच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि त्याला जडणघडणीत आमचा जर हातभार लागत असेल तर नक्कीच आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहू आणि आमच्या घरातील उमेदवार असल्यामुळे आम्हाला येत किंतु परंतु काही बघण्याचं कारण नाही, कारण हा उमेदवार आमचा घरचा आहे।
मोहन तुळशीविहार ही सोसायटी ही बदलापुरातली सगळ्यात श्रीमंत, पैशाने तर श्रीमंत आहेच पण मनाने पण खूप श्रीमंत आहे. तर ह्या घरातील उमेदवाराच्या पदरामध्ये भरघोस मतदान करतील आणि या कसं आहे भाकरी फिरवण्याची वेळ आली. कालच बोलणं झालं होतं की सर्वाधिक जे मतदान आहे ते याच गृहसंकल्पमधून इथूनच होतं. अगदी बरोबर आहे. स्थानिक राजकारणाची गणित हे वेगळी असतात. ज्यावेळेस घरचा उमेदवार असतो, आमच्यामध्ये किती वाद संवाद विसंवाद, कोणी या घरात असतं कोणी त्या घरात असतं, पण ज्यावेळेस आपल्या हाडामासाचा आणि रक्ताचा माणूस ज्यावेळेस उभा असतो त्यावेळेस यत्किंतपर्यंत असण्याचं काही कारणच नाही. गेली कित्येक वर्षांपासून सत्ताधारी पक्षातील देखील जे आहेत या ठिकाणी कार्यरत आहेत याच परिसरामध्ये याच प्रभागामध्ये. मग यावेळेस तुम्हाला नवीन चेहरा पाहिजे आहे. कसं आहे माहितीये का, आमच्या महिला मंडळांचं असंच प्रामाणिक मत आहे. आमच्या म्हणजे भार्याने किंवा पत्नीने बहिणीने आईने सकाळी केलेली भाजी आपण संध्याकाळी खात नाहीये. तर कुठंतरी भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. थोडंसं परिवर्तनाची वेळ असते आणि ते परिवर्तन निश्चितपणे हे व्हायला पाहिजे. परिवर्तन झालं तर त्या विकासाला गती मिळते, त्याच्यामध्ये सुधारणा होते, चालना मिळते. अशा पद्धतीनं परिवर्तन व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाचा हा नैतिक अधिकार आहे आणि त्या नैतिक अधिकाराचं कुणाचं समर्थन कोणी करायचं किंवा कुणाला कुठं द्यायचं. पण आमच्या लोकांनी असं ठरवलेलं दिसतंय की आज ज्या पद्धतीनं लोक स्वयंपूर्तीने इथं आलेले आहेत त्याच्यामध्ये असं वाटतंय की आम्ही निश्चितचपणे मोहन तुळशीविहारची भगवी पताका बदलापूर महानगरपालिकेवर फडकू. धन्यवाद. बोला. ठीक आहे, चालेल. तुम्ही एक मिनिट. तर जगदीश कुडेकर सर आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. घरातच उमेदवारी जाहीर झालेली आहे का? वामनदादांनी तसं तर पहिलेपासूनच आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. माझ्यावर उपशहर प्रमुखाची जबाबदारी पहिलेपासूनच दिलेली आहे. त्या माध्यमातून आम्ही छोटे मोठे कधी मोठे असे कार्यक्रम आम्ही राबवतच असतो. पण दादांनी यावेळेला घरात उमेदवारी दिली तर जबाबदारी खूप मोठी दिलेली आहे. तर आता ती जबाबदारी वामनदादांनी जो विश्वास ठेवलाय तो आम्ही पूर्णत्वास नेऊ आणि 100% आम्ही भगवा इथे फडकूच. धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह शिवसेना.